101 स्थळांचा संकल्प. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. युवराजची अखंड नॉनस्टॉप बडबड ऐकून अपूर्वा आता कंटाळली होती. आपण बोलण्यात इंटरेस्टेड नाही असं दाखवायला तिने 1-2दा कानात इयरपॉड लावले, पण तिला आपलं बोलणं ऐकू जात नाही हे कळल्यावरही त्या चिकट युवराजने तिचा दंड हलवत तिच्याशी बोलायला सुरुवात केली. "ए अप्पू, ऐक ना, लग्नानंतर आपण हनीमूनला कुठे जायचं?" "ढगात," ती रागाने म्हणाली. त्याच्या मूर्खासारख्या प्रश्नांचा तिला कंटाळा आला होता. "आ, ढगात? ए, तू रागावलीस की काय माझ्यावर?" त्याने विचारलं. मनातल्या मनात अपूर्वा म्हणाली, "आता हे बावळट ध्यान सगळं घरी जाऊन सांगेल आणि मग आई बाबा आपल्याला चांगले फैलावर घेतील." म्हणून सावरत ती म्हणाली, "अरे तसं नाही, ढगात म्हणजे तिथून सहजपणे ढगाला स्पर्श करता येईल अशा जागी जाऊ. हिमाचलला जाऊ, नाहीतर हिमालयावर जाऊ." रागावर कंट्रोल करत अपूर्वा म्हणाली. या मूर्खाबरोबर अख्खी संध्याकाळ घालवायची तिला आता जीवावर आलं होतं. तिला सहनच होत नव्हता तो. अचानक तिला काहीतरी आयडिया सुचली. "युवराज, थांब थांब, गाडी थांबव. अरे हे बघ, इथे समोर आईस्क्रीम पार्लर आहे. मला ना आईस्क्रीम खायची खूप इच्छा झाली आहे रे. प्लीज मला एक बटरस्कॉच घेऊन ये ना." मघापासून युवराज अखंड बोलत होता आणि ती फक्त बरं अशी उत्तरं देत होती, तीही चिडलेल्या स्वरात. एवढ्या वेळानंतर आता कुठे ती प्रेमाने बोलली होती, म्हणून युवराजला थोडं बरं वाटलं. तो म्हणाला, "मग चल ना, आतमध्ये जाऊनच खाऊया." "अरे नको रे, मला उठायचा जाम कंटाळा आला आहे. प्लीज माझ्यासाठी इथेच घेऊन ये ना." "बरं राणी सरकार, मी आलो लगेच." त्याने बाजूला गाडी पार्क केली आणि तो आईस्क्रीम पार्लरमध्ये शिरला. तो आत शिरताच तिने मागच्या सीटवर ठेवलेली आपली पर्स घेतली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. त्या युवराजचाच फोन होता. "प्रिन्सेस, एक बटरस्कॉच घेतले. आणखीन काही?" त्याने विचारलं. "नको नको, आणखीन काही नको." "मग आलोच मी लगेच." तो यायच्या आधीच तिला गाडीतून उतरून बाहेर पडायचं होतं. कुठेतरी जायचं होतं, त्याच्यापासून अगदी दूर. तिने डोळ्यावरचा गॉगल सावरला, पर्स काखेत मारली आणि पटकन उतरली. "ओ माय गॉड, हा शॉपच्या बाहेर आलाच की. आता काय करायचं?" पण अजून त्याचं लक्ष इथे गेलेलं नाही. त्याआधीच आपण इथून कुठेतरी गायब होऊ, निसटून जाऊया. तिने आजूबाजूला पाहिलं. बाजूला एक हॉटेल होतं, पण ते अगदीच लहान होतं. तिथे जाऊन बसणं शक्य नव्हतं. दुसऱ्या बाजूला एक टेलरचं दुकान होतं. तिथेही जाता येणार नव्हतं. मग तिचं लक्ष उजव्या बाजूला गेलं. तिथे आतमध्ये अनेक लोक जात होते. तिथे कसला तरी हॉल होता. ती पटकन त्याच बाजूला गेली. बाहेरच बोर्ड लावला होता, तो तिने वाचला. "वैश्यवाणी वधू वर मेळावा." हां, हीच योग्य जागा आहे लपायला. एवढ्या माणसांच्या गर्दीत आपण त्याला दिसणारही नाही. ती पटकन आत शिरली आणि सगळ्यात आधी फोन सायलेंटवर केला. हॉल चांगलाच प्रशस्त होता. बऱ्याच खुर्च्या मांडल्या होत्या तिथे. बरीच मंडळी पण बसली होती. खिडकीजवळच्या एका खुर्चीत ती पण मग बसून गेली. खिडकीला बारीक जाळ्या होत्या, त्यामुळे बाहेरून तिला कोणी पाहिल याची शक्यता नव्हती, पण तिला मात्र बाहेरचं स्पष्ट दिसत होतं. युवराज आता गाडीकडे आला होता. त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि आत बसला. गाडीच्या आतलं तर काही दिसलं नाही, पण अचानक तो बाहेर आला. इथे तिथे पाहू लागला. "अरे च्या, म्हणजे आता हा आपल्यालाच शोधतोय." "अरे अरे अरे, पण त्याच्या हातातलं ते आईस्क्रीम आता विरघळायला लागलंय." त्याने मग उजव्या खिशातून फोन बाहेर काढला आणि कुणाला तरी फोन लावला. कुणाला काय? हा तर आपल्यालाच फोन लावतोय, पण तो आता आपल्याला ऐकू येणार नाही, कारण आपण फोन सायलेंटवर टाकलाय. मग मनाशीच अपूर्वा हसली. आता तो जरा वैतागलेला दिसतोय. अपूर्वाने मान आडवी तिडवी करून पाहिलं तर युवराज याच बाजूला येत होता. बहुतेक शेजारच्या टेलरच्या दुकानात किंवा बाजूच्या त्या हॉटेलमध्ये तो गेला असणार. बरं झालं नाही आपण तिथे गेलो नाही, वाचलो. 1-2 मिनिटात युवराज पुन्हा गाडीपाशी आला. आईस्क्रीम अजून हातात तसंच होतं. ते जास्तच वितळलं होतं. "ए अरे युव्या, चाट ना ते आईस्क्रीम. सगळा हात चिकट होईल मूर्खा." तिच्याही नकळत ती मोठ्याने पटकन बोलून गेली आणि कोणीतरी तिच्या पाठीवर थाप मारली. ती चांगलीच दचकली. "एक्सक्यूज मी, कोण आहात आपण?" त्या तरुणाने विचारलं. अपूर्वा गोंधळली. मी अपूर्वा गोडबोले." "गोडबोले? मग तुम्ही तर ब्राह्मण. इथे काय करताय?" त्याने विचारलं. "का? ब्राह्मणांनी इथे येऊ नये अशी पाटी नव्हती बाहेर."
आणि मला माझी जात विचारून इथे येण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? अपूर्वाने रागाने विचारलं. अहो, मी या विवाह मेळाव्याचा संचालक आहे. नाव आणि जात विचारली म्हणून गैरसमज करून घेऊ नका. ॲक्च्युली काय आहे ना, माझ्या आईचं विवाह मंडळ आहे. ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांची लग्न जमवण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत असते. आणि मंडळातून जमली नाहीत तर मग वर्षातून एकदा हा मेळावासुद्धा भरवते. तुम्ही इथे आत बाहेरची पाटी वाजूनच आलात ना. बाहेर चक्क लिहिलंय की वैश्यवाणी वधूवर सूचक मेळावा म्हणून. तुम्ही स्वतःचं लग्न जमवायचंच या उद्देशानेच आला आहात ना इथे, की आणखीन काही भानगड आहे? तो तरुण अधिकच कसून चौकशी करू लागला. आता इथून निसटलेलंच बरं, नाहीतर इथल्या इथेच आपल्याला मुंडावळ्या बांधाव्या लागतील असा विचार करून ती काही बोलणार आणि बाहेर पडणार तेवढ्यात तिचं लक्ष गेटपाशी गेलं. अरे देवा, हा युवराज इथपर्यंत येऊन पोहोचलाच तर. आता काय इथून बाहेर जाता यायचं नाही. ती पटकन म्हणाली, अहो काहीतरीच काय बोलताय? भानगड कसली? माझं लग्न जमवायला चालले मी इथे, खरं सांगते आहे. अच्छा, मग तिथला फॉर्म घ्या, त्यावर स्वतःची सगळी माहिती लिहा. स्वतःचा बायोडेटा, पत्रिका आणि फोटो तिथे जमा करा. तिथे तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल. तुमचं नाव आणि नंबर पुकारला की स्टेजवर यायचं, स्वतःची ओळख करून द्यायची. म्हणजे तुम्ही ज्यांना योग्य जोडीदार वाटता अशी लग्नासाठी इच्छुक मुलं आणि त्यांचे पालक तुम्हाला भेटू शकतील. आणि मग जेव्हा ती मुलं त्यांचे इंट्रोडक्शन देतील तेव्हा तुम्हीही तुम्हाला योग्य वाटणाऱ्या जोडीदाराला जाऊन भेटू शकता. ही अशी पद्धत असते. तो तरुण म्हणाला, बाप रे, स्टेजवर जाऊन स्वतःची माहिती द्यायची? शाळेत असताना स्टेजवर जाऊन मी साधी कविताही बोलले नाही हो कधी. आता माझी माहिती मी काय देणार, तेही स्टेजवर एवढ्या लोकांसमोर? अपूर्वा म्हणाली, अहो घाबरू नका. सुरुवातीला बावरल्यासारखं होतं, पण नंतर एकदा का सराव झाला ना की सराईतपणे तुम्ही तुमची माहिती स्टेजवरून सुद्धा सांगू शकाल. तो तरुण म्हणाला, अरे वा, बराच एक्सपिरियन्स दिसतोय तुम्हाला. भुवया उडवत तिने विचारलं. तसा तो तरुण ओशाळला, नाही हो, इतरांचं बघून बघून येते हिंमत आपल्याला. तेवढ्यात तिचं लक्ष पुन्हा एकदा गेटकडे गेलं. युवराज तर आतच येत होता. आता जर याने आपल्याला पाहिलं तर मग झालं, वाटच लागेल. ऐका ना मिस्टर, ती असं म्हणताच तो पटकन म्हणाला, मगाचपासून तुम्ही मिस्टर काय लावलं आहे हो? माझं नाव आदित्य आहे, आदित्य चौधरी. बरं मिस्टर आदित्य, मी खरं सांगू का, मी आता तुम्हाला ना थापच मारली. मी इथे लग्न जमवण्यासाठी नाही हो आले, उलट माझं जमलेलं लग्न मोडण्यासाठी आले आहे. ती असं म्हणताच त्याचा चेहरा लालबुंद झाला. काय म्हणजे मघापासून मी जी सगळी माहिती दिली ती काय मूर्ख म्हणून? त्याचा आवाज चढला तशी आजूबाजूची 1-2 मंडळी त्याच्याकडे पाहू लागली. अहो जरा शांत व्हा. मिस्टर आदित्य प्लीज रागवू नका. मी तुम्हाला सगळं सांगते, खरं सांगते. पण सध्या मी ज्या प्रॉब्लेममध्ये अडकले आहे ना त्यातून मला प्लीज बाहेर काढा. तो समोरून जो मुलगा येतो आहे ना. कोणता? तो पिवळ्या शर्टवाला? आदित्यने विचारलं. नाही हो, तो निळ्या टी शर्टवाला, ती म्हणाली. ओ अच्छा, तो आवडला तुम्हाला? बरा आहे तसा, उंच पुरा देखणा. मला वाटतं तोही त्याच्या संभाव्य जोडीदाराला कदाचित तुम्हालाच शोधत असेल. हसत हसत आदित्य म्हणाला. अहो उगीच काहीतरी बंडल जोक मारू नका. त्या मुलाशीच माझं लग्न ठरवलं गेलं आहे, पण मला त्याच्याशी लग्न करायचं नाही हो. तो मलाच शोधतोय. प्लीज त्याला माझ्याबद्दल काही सांगू नका. त्याला लवकरात लवकर इथून कटवा. त्याच्या मागे लपत ती म्हणाली. नक्की काय भानगड आहे हे कळल्याशिवाय मी असं काही करणार नाही, आदित्य म्हणाला. अहो सांगितलं ना, माझ्या घरातल्यांच्या प्रेशरमुळे आमचं लग्न ठरलं. पण खरं सांगू का, त्याच्याबरोबर 1-2दा बोलून भेटून मला असं जाणवलं की या माणसाबरोबर मी सुखी राहू शकणार नाही. म्हणून मला हे आमचं जमलेलं लग्न मोडायचं आहे. पण घरच्यांशी बोलण्यासाठी, निदान विचार करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. प्लीज सध्या तुम्ही माझी मदत करा हो. आणि हे बघा, फक्त लग्न जमवणं एवढंच काही पुण्याचं काम नसतं. कधी कधी नको असलेलं लग्न मोडणं हे सुद्धा पुण्याचंच काम आहे, तिने समजावलं. हे पहा, सध्या तुम्ही म्हणताय त्यावर विश्वास ठेवून मी त्या मुलाला कटवतो. पण तुमची सगळी माहिती मला कळलीच पाहिजे, नाहीतर उगीच मी गोत्यात येईन. उगीच पोलिसांची वगैरे काहीतरी भानगड असायची. काय आहे, आम्ही चांगली माणसं आहोत. समाजात 4 प्रतिष्ठित माणसांमध्ये आमची उठबस होते. कॉलर ताठ करत आदित्य म्हणाला. मग तुम्हाला मी काय अशी तशी वाटली काय? मी सुद्धा प्रतिष्ठितच आहे. पण सध्या प्रतिष्ठा हा विषय आहे का? तुम्ही जा ना, लवकर त्याला कटवा प्लीज हो, तुमचे हात जोडते. बरं आलोच मी. मग आदित्य पुढे गेला. युवराज गोंधळलेलाच होता.
युवराजने स्वतःची ओळख करून दिली. त्याला विचारलं की चुकून इथे एखादी पिस्ता रंगाचा ड्रेस घालून कुरळ्या केसांची मुलगी आली आहे का? तिचं नाव अपूर्वा गोडबोले. नावासारखीच अपूर्व पण आहे आणि गोडबोले देखील आहे ती. अहो काय आहे, ती माझी होणारी बायको आहे. युवराज असं म्हणताच आदित्य हसला. अहो मिस्टर, मग तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. तुमची होणारी बायको इथे काय येईल? इथे ज्या मुली आल्या आहेत त्या कोणाच्या तरी बायको होण्यासाठी आल्या आहेत. हा विवाह मेळावा आहे. तुम्ही तुमच्या बायकोला इथे शोधत असाल तर ही अत्यंत चुकीची जागा आहे. उलट तुम्ही इथे थांबलात तर ते फार उचित ठरणार नाही. कुणीतरी तुमच्याच ओळखीपैकी पाहिल आणि म्हणतील यांचं लग्न ठरलं असूनही विवाह मेळाव्यात मुली पाहायला गेले होते. आदित्यचं ते बोलणं ऐकून युवराज थोडा सटपटला. नाही नाही, मी कोणत्याही मुली पाहायला आलेलो नाही. मी फक्त माझ्या होणाऱ्या बायकोला शोधायला आलेलो आहे. गाडीत बसली होती मला आईस्क्रीम आणायला सांगितलं आणि अचानक कुठे गायब झाली काय माहीत. काय आहे, ती जरा साधी आहे. साधी म्हणजे काय, जरा बावळटच. आजकालच्या मुलींमध्ये असतो तसा स्मार्टनेस तिच्यात नाही. मुलांशी, एस्पेशली आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी कसं बोलावं, त्याला कसं इम्प्रेस करावं हे जरासुद्धा तिला कळत नाही. कुणाच्याही बहकाव्यात येईल अशी मूर्ख आहे ती, म्हणून तिची काळजी वाटते. आणि मूर्ख तर एवढी आहे की फोनसुद्धा उचलत नाही हो. सायलेंटवर करून ठेवला आहे का काय माहीत. असो, मी निघतो. पण जर चुकून माकून ती इथे आली तर मला फोन करायला सांगा हां. युवराज निघाला तसं अपूर्वाला थोडं हायसं वाटलं. आदित्य युवराजला कटवून तिच्याकडे आला. तिने पटकन विचारलं, काय हो, काय म्हणत होता तो? माझ्याबद्दल काही विचारत होता का काही सांगत होता? हो, बरंच काही. कुरळ्या केसांची मुलगी इकडे आली आहे का असं विचारत होता. आणि ती कुठे अचानक गायब झाली काय माहीत असंही म्हणत होता. आदित्य म्हणाला. मग तुम्ही काय सांगितलं? मी खोटं बोललो. मी म्हटलं तशी मुलगी इथे आलेली नाही. हुश, अगदी हुशार आहात तुम्ही, ती म्हणाली. पण तुम्ही अगदीच बावळट आहात, मूर्ख आहात. तो असं म्हणताच अपूर्वाचे डोळे मोठे झाले. असं मी नाही, ते म्हणत होते. ते म्हणजे तुमचे युवराज. अच्छा, तो युव्या मला मूर्ख आणि बावळट म्हणाला काय? मग मीही त्याला रानडुक्कर म्हणते ते काही चुकीचं नाही. अहो सतत 2-2 तासाने त्याला काहीतरी खायला हवं असतो. सकाळपासून आम्ही फिरतोय, अगदी मूर्खासारखं बोलून हैराण करून सोडलंय मला. वैतागत ती म्हणाली. अहो पण तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्यांचं सतत खाणं की मूर्खासारखं बोलणं? जरा नीट कळेल का मला? आदित्यने विचारलं. तेवढ्याच स्टेजवरून अनाउन्समेंट सुरू झाली. उपस्थित विवाह इच्छुक मुलामुलींचे इथे स्वागत आहे. आता काहीच वेळात आपल्या मेळाव्याचा कार्यक्रम सुरू होईल. पहिल्यांदा इच्छुक मुली स्टेजवर येऊन आपली माहिती सांगतील. त्यानंतर इच्छुक मुलांनी आपली माहिती सांगायची आहे. जे जोडीदार तुम्हाला योग्य वाटतील त्यांचे नंबर आपण काउंटरवर कळवायचे आहेत. त्यानंतर इच्छुक मुलामुलींशी आणि त्यांच्या पालकांची भेट घालून देण्यात येईल. त्या कार्यक्रमाची अपूर्वाला जरा गंमतच वाटली. स्टेजवर एक साडी नेसलेली मुलगी पुढे आली. तिने आपलं नाव सांगितलं. मग स्वतःची माहिती सांगितली. तिच्या काय अपेक्षा आहेत ते सुद्धा सांगितलं. कमाल आहे नाही? आपल्याकडच्या लग्न व्यवस्थेचीच मला फार कमाल वाटते. आई वडील मुलींना ओळखीच्या मुलांबरोबर 2-4 मिनटं बोलूही देत नाहीत आणि आयुष्यभराचं लग्न मात्र अनोळखी मुलाबरोबर ठरवून मोकळे होतात. वर आपल्या मुलीने तिथे जाऊन त्या अनोळखी माणसांना आपलंसं करायचं, त्यांना सुखी ठेवायचं आणि मग आपणही सुखी असल्याचं भासवत राहायचं अशी त्यांची अपेक्षा असते, ती म्हणाली. तिच्या बोलण्यावर आदित्य थोडा हसला. नाही हां, प्रत्येक वेळेस असंच असतं असं नाही. कधी कधी ओळखीची माणसंसुद्धा दगा देऊन जातात. एक वेळेस अनोळखी माणसं परवडली. त्यांच्याकडून निदान आपण फार अपेक्षा तरी ठेवत नाही. पण एखाद्यावर जीवापाड प्रेम करून जेव्हा कोणी दगा देतं त्यावेळेस समोरच्या व्यक्तीची किती हालत होते याची कल्पनासुद्धा नसेल तुम्हाला, तो म्हणाला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. मग तो पटकन म्हणाला. अहो माझ्या आईचं विवाह मंडळ आहे ना. कितीतरी लग्न जमताना आणि तुटताना आम्ही पाहिली आहेत. असे एक एक अनुभव येतात ना काय सांगू, म्हणून म्हटलं असं. तुमच्या आईंना समाजसेवेची फार आवड दिसते ना. पण कुठे आहेत त्या? अपूर्वाने विचारलं. कसली आवड? नको ते उपद्व्याप आहेत हे. तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल, पण तिच्या विवाह मंडळातून 101 विवाह जमवायचा संकल्प सोडलाय तिने. त्याचं बोलणं ऐकून तिला जोरात हसायला आलं. अहो ही काय हसण्यासारखी गोष्ट आहे? असतो एखाद्याचा संकल्प असा.
तो रागाने म्हणाला, सॉरी सॉरी चिडू नका, पण हा असा संकल्प मी पहिल्यांदाच ऐकला. पण हा असा संकल्प करण्यामागे काही कारण आहे का, तिने विचारलं. आहे आहे एक कारण, पण तुम्हाला मी सांगू शकणार नाही, जरा पर्सनल आहे, घसा खाकरत तो म्हणाला. ओ ठीक आहे, मलासुद्धा जाणून घ्यायचं नाही तुमचं कारण, ती म्हणाली. माझं राहू दे, पण तुम्ही अजूनही तुमच्याबद्दल सांगितलेलं नाही. खरं काय ते सांगा, म्हणजे तुम्हाला मदत केल्याचा मला पश्चाताप होणार नाही, आदित्य म्हणाला. स्टेजवर इच्छुक मुलं मुली आपली माहिती देत होते, त्यामुळे या दोघांना बोलायला थोडा निवांत वेळ मिळाला. तुमच्याशी खोटं बोलून काय करायचं आहे मला? आपलं ना देणं ना घेणं, मला ना तुमच्याशी लग्न करायचं ना संसार. तेव्हा अगदी निश्चिंत राहा, तुमच्याशी मी एकही शब्द खोटं बोलणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोत्यातही येऊ देणार नाही. मी एक साधी मुलगी आहे हो. पुण्याला एका मल्टीनॅशनल कंपनीत मी जॉब करते. गेल्या वर्षी माझ्या बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि अचानक सगळं आयुष्य बदलून गेलं. बाबांचा अचानक जॉब गेला. पुढचं शिक्षण घ्यायची इच्छा असूनसुद्धा मला जॉब शोधावा लागला. त्या दरम्यानच मला एक स्थळ आलं. लवकरात लवकर माझं लग्न व्हावं अशी माझी आईबाबांची इच्छा आहे. माझ्या आत्याने तिच्या नात्यातलं एक स्थळ सुचवलं होतं. घरचे श्रीमंत आहेत, त्यामुळे आपली अपूर्वा तिथे सुखात राहील. मंडळी जवळचीच असल्यामुळे अपूर्वा माहेरीसुद्धा लक्ष देऊ शकेल, असं माझ्या आईबाबांना तिने समजावलं. पत्रिका जमवली, बघायचा कार्यक्रम झाला. इतक्या लवकर मला लग्न करायचं नव्हतं आणि युवराजशी बोलल्यावर भेटल्यावर तर लग्न करायची इच्छाच मरून गेली माझी. युवराज वाईट आहे असं नाही, पण आमच्या दोघांच्या लाईफस्टाईलमध्ये, विचारांमध्ये, वागण्या बोलण्यामध्ये खूप जास्त तफावत आहे. त्याचं आयुष्य मजा मस्ती फार फार कूल आहे, पण मला मात्र माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. माझे काय विचार आहेत, माझी काय मतं आहेत, मी काय बोलते, हे त्याला काही केल्या समजत नाही. आमची वेवलेंथ जराही जुळत नाही. जिकडे आवडीनिवडीसारख्या नाहीत, जिकडे एकमेकांशी बोलायलाच कंटाळा येतो, तिकडे आयुष्य कसं काढायचं? शिक्षणाबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि त्याला मात्र शिक्षणाबद्दल प्रचंड अनास्था आहे. भल्या भल्या शिकलेल्या माणसांना मी माझ्या कंपनीत नोकर म्हणून कामाला ठेवतो. अशा दरपोक्तीने जगणाऱ्या माणसाला सरस्वतीची आराधना करणाऱ्या मुलीशी कसा संसार करता येईल? त्याला पार्टी, पब, लाँग ड्राईव्ह, फक्त यातच इंटरेस्ट, आणि मला या गोष्टी अजिबात आवडत नाही. आजचंच पहा ना, त्याच्या आईबाबांनी आणि माझ्या आईबाबांनी जबरदस्ती करून आम्हाला फिरायला पाठवलं. अलीकडे नवीन सिरियल्स, पिक्चर्स यात खूप फॅड आलं आहे ना. लग्नानंतर होईलच प्रेम, त्याच्याच भरवशावर आमचे पालक आम्हाला एकमेकांवर थोपवत आहेत. पण मला अगदी जन्मठेपेची शिक्षा झाल्यासारखं वाटतंय. खरं सांगू का, त्यालाही तसंच वाटत असणार. माझी कंपनी त्याला बोरच वाटत असणार. आम्हाला नाही आवडत एकमेकांशी बोलायला. ज्या विषयावर बोलू शकतो असा एकही टॉपिक आमच्यात कॉमन नाही. लग्न करण्यासाठी मुलाकडे पैसा आणि मुलीकडे सौंदर्य आणि संस्कार, एवढंच पुरेसं असतं का हो? बोलता बोलता ती जरा गंभीर झाली. तुमचं म्हणणं मला पटतंय, पण खरं सांगू का, तरीही मी तुम्हाला हाच सल्ला देईन की तुम्ही तुमच्या आईबाबांनी ठरवलेल्या मुलाशीच लग्न करा. कारण प्रेमाचे आणि प्रेमभंगाचे चटके काय असतात हे मी अनुभवलं आहे. तो असं म्हणताच अपूर्वा त्याच्याकडे पाहत राहिली. हो, अगदी खरं सांगतोय. माझंही एका मुलीवर प्रेम होतं, तिचंही असावं म्हणून घरातल्यांच्या विरुद्ध जाऊन आम्ही लग्न केलं. माझा स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. सगळं बरं चाललं होतं. आम्ही बऱ्यापैकी सुखवस्तू होतो. पण हळूहळू तिची अपेक्षा हा वाढत चालली. तिची स्वप्न खूप मोठी होती. तिला मोठा फ्लॅट हवा होता, ब्रँडेड गाडी हवी होती, युरोप टूर करायची होती. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद घेता येतो हे तिला कधी कळलंच नाही. फक्त मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायची, रोज नवीन कपडे घालायचे, फिरायला जायचं, श्रीमंतीत जगायचं असंच तिला वाटायचं. तिला माझी आई नको होती म्हणून तिला वेगळा फ्लॅट हवा होता. हळूहळू मग आमची भांडणं होऊ लागली. ती रोज तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर पार्टीला जायची, उशिरा परत यायची. तिथेच कोणत्या तरी एका मित्राबरोबर तिचं जमलं. त्यावेळेस तिच्याकडे गुड न्यूज होती. आम्हाला खूप आनंद झाला. माझी आई तर एवढंसुद्धा म्हणाली, तिची इच्छा आहे ना तर तुम्ही वेगळं जाऊन राहा, तिला दुखावू नकोस. पण तिला मात्र कुणाचीच पर्वा नव्हती. आम्ही नको नको म्हणत असताना तिने ॲबॉर्शन करून घेतलं. 2 दिवसांनीच माझ्याकडे डिवोर्स पण मागितला. स्वतःच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सची उघड उघड कबुलीसुद्धा दिली. ती गोष्ट ऐकून माझ्या आईला खूप धक्का बसला. हार्ट अटॅक आला. 2 वर्षांपूर्वीच तिची बायपास झाली. आता ती तशी बरी आहे, पण म्हणूनच
पुन्हा एकदा चांगली मुलगी पाहून लग्न कर असं मागे लागली आहे माझ्या. आपलंच काहीतरी कर्म चुकलं असावं म्हणून आपल्या मुलाच्या वाटेला एवढं दुःख आलं अशी माझ्या आईची भोळी धारणा आहे. म्हणूनच दुसऱ्यांचं चांगलं करावं यासाठी तिने विवाह मंडळ उघडलं. त्यातूनच तिच्या मनात कल्पना आली की किमान 101 लग्न आपल्या विवाह मंडळातून जमले पाहिजेत. खरं तर हे गुपित सांगणार नव्हतो, पण फुटलंच. हसत हसत आदित्य म्हणाला. तेवढ्यात एक फार सुंदर मुलगी स्टेजवर आली. शर्वरी पाटणकर. तिने ओळख करून दिली. सगळेजण तिच्याकडे पाहत राहिले. आदित्यची नजरसुद्धा तिच्यावर खिळून राहिली. बघा, या मुलीमध्ये किती छान कॉन्फिडन्स आहे ना. तुम्ही पण असं बोलून पहा. एरवी तेरवी तुम्हाला इथे कुणाशी लग्न जमवायचं नाहीच आहे. मग जा की बिंदास्त. आणि त्या स्वतःची माहिती. स्टेजवर जायची भीती तरी चेपेल तुमची. चला चला या, असं म्हणत तिचा हात पकडून तो तिला स्टेजवर नेऊ लागला. अहो नको आदित्य, या सगळ्या गोष्टीची सवय नाही मला. मी गडबडून जाईन हो. मला नाही जमणार हे सगळं. बरं बरं ठीक आहे. पहिल्यांदा मी कसं बोलतो ते पहा, मग तुम्ही प्रयत्न करा. ओके. दोघेही स्टेजवर चढले. नमस्कार, मी आदित्य चौधरी. माझा स्वतःचा एक लहान बिझनेस आहे. स्वतःचं राहतं घर आहे. शिक्षणाची आवड आहे. पुढे शिकायचीही आवड आहे. वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मला आवडतात. हे विवाह मंडळ माझ्या आईचं आहे. घर आणि माझ्या आईला सांभाळेल अशी साधी भोळी मुलगी मला हवी आहे. माझ्या होणाऱ्या बायकोला तिच्या करिअरमध्ये किंवा शिक्षणामध्ये आमच्याकडून पूर्ण पाठिंबा असेल अशी सुद्धा मी खात्री देतो. धन्यवाद. मग आदित्य तिच्याकडे गेला. हां, घ्या माईक. आता तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते न घाबरता सांगा. मी आहे इथेच बाजूला. नका घाबरू. अपूर्वाचे हातपाय थरथरत होते. खरं तर कशाचं कशाला देणं घेणं नव्हतं. ती चुकली असती काय, अगदी खोटं बोलली असती काय, तरीही तिला इथे कुणाशीच लग्न करायचं नव्हतं. तिने मग बोलायला सुरुवात केली. मी अपूर्वा गोडबोले. मला ना स्टेजवर बोलायची फार भीती वाटते. खरं तर माझ्या अपेक्षा मी यांना म्हणजे आदित्यना सांगितल्या आहेत. म्हणून एकाच वाक्यात सांगते, मला समजून घेणारा, मन जपणारा जोडीदार हवा आहे. मग तिने पटकन माईक आदित्यकडे सोपावला. म्हणाली, अहो चला आता उतरा खाली. माझे हातपाय आता थंड पडू लागले आहेत. दोघेही मग सावकाश खाली उतरले. ओळख करून देण्याचा घेण्याचा कार्यक्रम बऱ्यापैकी संपला होता. ज्यांना ज्यांना जे जे जोडीदार आवडले ते काउंटरवर इन्फॉर्म करत होते. आदित्य मग काउंटरपाशी जाऊन बसला. तेवढ्यात कुणीतरी एक काकू अपूर्वापाशी आल्या. अगं ए बाळा, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. मगासपासून मी पाहते तू त्या आदित्य चौधरींशी बोलतेस. तुमचं जमलं आहे का? नाही नाही, असं गैरसमज करून घेऊ नकोस बाळा. कारण मी माझ्या मुलीसाठीच इथे आले आहे. त्यांचं स्थळ मला पसंत आहे. माझी मुलगी त्या तिकडे बसली आहे. अपूर्वाने त्यांनी हात दाखवलेल्या दिशेने पाहिलं. तिथे तर शर्वरी पाटणकर होती. म्हणजे बहुतेक या शर्वरी पाटणकरच्या आई दिसत आहेत. शर्वरी पाटणकर किती सुंदर, किती छान. आदित्यंना सुद्धा ती किती आवडली. त्या दोघांचं जमलं तर चांगलंच होईल. म्हणून अपूर्वा म्हणाली, नाही नाही काकू, आदित्य आणि माझं जुळलेलं नाही. आम्ही फक्त बोलत होतो. ते खरंच खूप चांगले आहेत, समजूतदार आहेत. तुमच्या मुलीशी चांगलं पटवून घेतील. तिची काळजीही घेतील अशी मला खात्री वाटते. तुम्ही निर्धास्तपणे पुढे पाऊल टाकायला हरकत नाही. अपूर्वा आदित्यचं भरभरून कौतुक करत होती. पण पुढच्याच क्षणी तिला वाटलं, म्हणजे आदित्य आणि शर्वरीचं लग्न ठरणार. त्या विचारानेच ती शांत झाली. थँक्यू म्हणून त्या काकू तर निघून गेल्या. इच्छुक मुलं मुली आणि त्यांचे पालक आता एकमेकांशी ग्रुप करून बोलू लागले होते. तेवढ्यात आदित्य तिच्याकडे आला. सॉरी हां, जरा बिझीच झालो होतो, पण आता फ्री आहे. आपला मगाचा विषय अर्धवट राहिला होता ना. हां, काय म्हणत होतो मी? माझ्या प्रेमविवाहाबद्दल सांगत होतो. तर आईला मी केलेला प्रेमविवाह आणि मी पसंत केलेली मुलगी केव्हाच पसंत नव्हती. ती तेव्हाही म्हणतच होती, ही मुलगी संसाराला योग्य नाही. पण हट्टाने मी लग्न केलं आणि मग हे सगळं असं होऊन बसलं. म्हणून तुम्हाला मी एवढंच सजेस्ट करेन, तुमचे आईबाबा असे सांगतायत ना, त्या पद्धतीनेच पुढे जा. त्यातच कदाचित तुमचं हित असेल. आणि तो युवराजसुद्धा बरा आहे हो. भेटीत कळतात माणसं आम्हाला. आदित्य असं म्हणाला तरी ती शांत होती. कदाचित त्याचं म्हणणं तिला पटलं होतं. तुम्ही म्हणताय ते कदाचित बरोबरही असेल, पण तरीही विचार करायला मला थोडा वेळ हवा आहे. अगदी विचार करायला नाही, पण निदान स्वतःच्या मनाला समजवायला तरी. मी ना आता बाहेर जाते. तिथून युवराजला फोन करते. मला कोणतीतरी मैत्रीण अचानक भेटली म्हणून तिच्याबरोबर गेले असं खोटं सांगते सध्या. चला, मला निघायला हवं. उशीर झाला आहे. माझ्यावरचं संकट आता एवी तेवी टळलं आहे. तेव्हा आता निघतेच.
तुम्हाला खूप थँक्यू. माझी मदत केली म्हणून आणि मला योग्य सल्ला दिला म्हणूनही. खरंच मनापासून धन्यवाद. त्याला बाय करत पर्स घेऊन ती चालू लागली. क्षणभर आदित्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. मग तोही उठला. त्यालाही बरीच कामं होती. काउंटरवर आलेले बायोडेटा चेक करण्यासाठी जाणार. तेवढ्यात अपूर्वा पुन्हा पळत पळत आली आणि त्याला धडकली. त्याच्या खांद्याला चांगलाच हिसका बसला. अहो काय, मोडामोडी करायची सवयच आहे का तुम्हाला? पहिल्यांदा स्वतःचं लग्न मोडलं आणि आता माझा खांदा. सॉरी सॉरी. अहो पण तो युवराज बाहेरच उभा आहे, अजून गेलेला नाही. तो बघा तिकडे. आता मी इथून बाहेर पडले ना तर त्याचा आणखीन काहीतरी वेगळाच गैरसमज होऊन बसेल. युवराज कोणत्या तरी मुलीशी बोलत होता. हॉलच्या अगदी बाहेरच, गेटपाशीच. तुम्ही प्लीज त्याला कटवा. तू इथे काय करतोय? वैतागत तिने विचारलं. अहो तुम्ही तर माझ्यावर असं ओरडताय जसं की त्याला इथून कटवायची संपूर्ण नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी माझीच आहे. आदित्यही आता वैतागला होता. सॉरी, तसं नाही, पण तो गेल्याशिवाय मी इथून जाऊ शकणार नाही आणि मी गेल्याशिवाय तुम्ही मोकळे होणार नाहीत म्हणून म्हटलं. आदित्य मग गेटपाशी गेला. अहो युवराज, तुम्ही अजूनही का इथे? त्याने युवराजला विचारलं. अहो मिस्टर आदित्य, काय सांगू, गंमत झाली बघा. मी बाहेर पडतच होतो तेव्हा इथे मला माझ्या शाळेची मैत्रीण भेटली. खास मैत्रीण मेघा राणी पिळणकर. या विवाह मेळाव्यात आली होती तेव्हा तिच्याशीच गप्पा मारत बसलो. तुमची मैत्रीण इथे तिचं लग्न जमवण्यासाठी मेळाव्यात आली आहे ना, तर मग आत मेळावा चालू आहे. तिला जाऊ दे की आत. तुम्ही निघा आता. युवराज बरोबर बोलत असलेल्या मुलीकडे पाहत आदित्य म्हणाला. ईश, आता नाही जमवायचं दुसऱ्या मुलाशी. आमचं जमलं. शाळेत जे जमलं नाही ते आत्ता जमलं. युवराजकडे पाहत मेघा राणी उद्गारली. युवराज पण लाजला. आदित्यला हसू आलं. अहो पण युवराज, जरा इकडे बाजूला येता का? त्याला बाजूला घेत आदित्यने विचारलं. पण त्या लग्न जमलेल्या पहिल्या मुलीचं काय? अहो तिचं काय, तिला खरंच माझ्याशी लग्न करायचं असतं तर गाडीतून अशी पळून गेली नसती. युवराज, काहीतरीच काय बोलताय? पळून कुठे गेली ती? असेल की इकडे तिकडेच. आदित्य जरा भडकला. काय राव तुम्ही तर असं भडकताय जसं काय तुम्हीच तिला पळवलं आणि कुठेतरी लपवून ठेवलंय. ते ऐकून आदित्यचा चेहरा गोरामोरा झाला. त्याच्या खांद्यावर हात टाकत मग युवराज म्हणाला. खरं सांगू, मला माहिती आहे ती इथेच आहे म्हणून. आणि खरं सांगू का, कधी कधी काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात. आमचे सूर कधी जुळलेच नव्हते. मी जमवायचा प्रयत्न करत होतो, पण जितकं जास्त जमवत होतो तितकं जास्त ते तुटत होतं. मगाशी स्वतःच्या अपेक्षा सांगताना मी अपूर्वाला ऐकलं. मी बाहेर होतो तेव्हा जाणवलं तिच्या कोणत्याही अपेक्षात मी बसत नाही. आणि खरं सांगू का, तीही माझ्या टाईपची नाही. ती बोलत होती तेव्हा तुम्ही तिच्याकडे आणि ती तुमच्याकडे जीव ओतून पाहत होतात. तेव्हाच ठरवलं की आता या मुलीच्या मागे मागे करायचं नाही. या नात्यातून तिला मोकळं करून टाकायचं. असा विचार करून हॉलच्या बाहेर पडलो तो समोरून कोणीतरी ओळखीचा चेहरा दिसला. ती आमची मेघा राणीच होती. तुमच्या विवाह मेळाव्याच्या गेटपाशीच आम्ही गप्पा मारल्या आणि बोलता बोलता गप्पा मारता मारता आमचं जुळलं सुद्धा. आनंदाने युवराज म्हणाला. आदित्य पण मग शांतपणे हसला. खरोखरच आमचा मेळावा अगदी लकी आहे. पाऊल टाकल्या टाकल्या तुमचं जमलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता मोठी पार्टी हवी हां, युवराज आणि मेघा राणी. नक्की, दोघं एकदम उद्गारली. बरं, इथे बाजूलाच एक छानपैकी रॉयल पॅलेस नावाचं हॉटेल आहे. तुमचा आजचा दिवस तुम्ही तिथे का सेलिब्रेट करत नाहीत? आदित्यची आयडिया दोघांना आवडली. थँक्यू म्हणत हातात हात टाकून दोघं निघून गेले. इथे आतमध्ये अपूर्वा खुर्चीच्या मागे लपून टेन्शनमध्ये उभी होती. आदित्य आत आला. या बाहेर या. असं लपून राहायची काही गरज नाही. त्या युवराजला त्याची युवराज्ञी मिळाली बरं. आदित्यने मग सगळी हकीकत सांगितल्यावर अपूर्वाला हायसं वाटलं, आश्चर्य वाटलं. काय हे भलतेच योगायोग. देवाला तिने मनापासून थँक्स म्हटलं आणि युवराजला मनोमनच खूप खूप शुभेच्छाही दिल्या. आदित्यकडे पाहत ती म्हणाली. तुम्हालाही अभिनंदन. तुमच्या आईचा जवळजवळ संकल्प पूर्ण झाला. तुमच्या विवाह मंडळातून 100वे स्थळ जमलं. तेव्हा आता तुमचं लग्नही लवकरच जमणार. तेवढ्यात काउंटरवरून शिर्केंनी हाक मारली. सर, ते श्री पाटणकर त्यांच्या मुलीसाठी तुमचा बायोडा मागतायत. पुढच्या बाजूला थांबले आहेत. एकदा भेटता का तुम्ही? शिर्के असं म्हणताच अपूर्वाचा चेहरा खरकन उतरला. अश्रू लपवत ती म्हणाली. बघा, देव आहे या जगात. तुम्हालाही चांगलं स्थळ मिळालं की नाही? जा भेटून घ्या. शर्वरी पाटणकर तुम्हाला आवडली होती ना?
आणि तिलाही तुम्ही आवडला होतात. ऑल द बेस्ट. थँक्यू. मी येतोच हां, असं म्हणत तो वळला. बरं, मग मीही निघते. मलाही उशीर होईल. बाय. तीही वळली आणि चालू लागली. तेवढ्यात माईकवरून काहीतरी अनाऊन्स झालं. अपूर्वा गोडबोले, जरा थांबता का? माहिती सांगताना मगाशी एक गोष्ट सांगायची राहून गेली. मला तुम्ही खूप आवडलात. म्हणूनच सगळ्यांसमोर या स्टेजवरूनच प्रपोज करतोय. 101व्या स्थळाचा माझ्या आईचा संकल्प तुम्ही पूर्ण कराल का? माझ्याशी लग्न कराल का? अपूर्वा गरकन मागे वळली. आदित्य स्टेजवरून उतरून खाली येत होता. चालत चालत तो पुढे आला. अगदी तिच्यासमोर. तिचं हृदय धडधडत होतं. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. घडतंय ते स्वप्न की सत्य कळत नव्हतं. त्याने गुलाबाचं फूल तिच्या हातात दिलं. तेवढ्यात मगासच्या त्या काकू समोर आल्या. अपूर्वा बाळा, तुला माझा आदित्य पसंत आहे का? मला तर तू सून म्हणून खूप पसंत आहेस. ती आश्चर्याने पाहत राहिली. हो, मगाशी मुद्दामूनच मी तुझ्याशी बोलायला आले होते. तुझ्या मनात काय आहे, तुझा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यासाठी. मुद्दामूनच आदित्यबद्दल तुला विचारलं. तुला तेव्हाही आदित्य आवडला होता. पण आदित्यचं लग्न चांगल्या मुलीशी जमावं म्हणून तू किती धडपडत होतीस. तुझी धडपड मी पाहिली आणि तेव्हाच खात्री पटली की माझ्या आदित्यला याच्यापेक्षा चांगली मुलगी मिळणार नाही. मग होकार समजायचा ना? अपूर्वा लाजली. हॉलमधल्या सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. अगदी शर्वरी पाटणकरने सुद्धा. अनपेक्षितपणे 101 स्थळाचा संकल्प असा पूर्ण झाला होता.